वक्फ बोर्ड सुधारणेवरून नव्या वादाची शक्यता निर्माण झाली आहे। वक्फ बोर्ड संदर्भातील सुधारणेच्या निर्णयाचे नितेश राणेंनी स्वागत केले। सकल हिंदू समाजाच्या वतीनं राणेंनी मोदींचे आभार मानले। लँड जिहाद विरोधात अतिक्रमणास लगाम लागेल असं नितेश राणेंनी म्हटलंय। मुस्लिम समाजाकडून सुधारणेस विरोध होण्याची दाट शक्यता। बातम्यानुसार उद्या आमचं एनडीएचं केंद्र सरकार, मोदीजींच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार वक्फ बोर्डच्या कायद्यामध्ये अमेंडमेंट आणणार आहे। हे अतिशय स्वागतार्ह पाऊल आहे। वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये सुधारणा आणणारं विधेयक आणणार आहे केंद्र सरकार। आपण देखील संसदेत आहात। 5 ऑगस्ट हे मांडण्यात आलं। 40 वेगवेगळ्या सुधारणा आहेत, त्याच्यावरती आम्ही अभ्यास करून मग चर्चा करू। त्याच्यावरती आता डायरेक्ट प्रत्यक्ष बोलणं बरोबर नाही। जो वक्फ कायदा आहे, वन्स ए वक्फ ऑलवेज वक्फ, म्हणजे एक वेळी कुठलीही प्रॉपर्टी मुस्लिम समाजाने वक्फ केला तर ते परमानेंट ते वक्फ असते। त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची छेडछाड होऊ शकत नाही। वक्फ कायदा जो 1995चा झालेला आहे, ते कायदा 1-2 वेळा दुरुस्ती जाऊन एक चांगला प्रकारचा कायदा वक्फ मिल्कियतच्या संरक्षणासाठी केंद्र सरकारने केलेला आहे आणि तो वक्फ कायदा राहिला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।